श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे म्हणू लागले, परीक्षिता, त्या विश्वरूपाला 3 मस्तके होती. एका मस्तकाने तो सोमरस प्राशन करत असे, दुसऱ्याने तो मद्य प्राशन करत असे आणि तिसऱ्या मुखाने तो अन्न ग्रहण करत असे. 12 आदित्य त्याचे वडील होते आणि यज्ञाच्या वेळेला तो अत्यंत उच्च स्वरामध्ये देवांना आहुती देत असे. त्याची आई असुर कुलातील असल्यामुळे मातृस्नेहामुळे तो असुरांना सुद्धा यज्ञभाग देत असे. एकदा देवांचा राजा असणाऱ्या इंद्रांच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली आणि अशा प्रकारे हा विश्वरूपा देवांचा पुरोहित असून सुद्धा यज्ञ करत असताना तो असुरांना यज्ञाचा भाग देतो आहे आणि देवांचा तो अपराध करतो आहे. धर्माच्या आड लपून तो अशा प्रकारे कपट कारस्थान करत आहे, हे इंद्राने पाहिले आणि म्हणून इंद्राने रागारागाने त्याची 3ही मस्तके तोडली. विश्वरूपाचे सोमरस पिणारे मस्तक चातक, सुरापान करणारे मस्तक चिमणा आणि अन्न खाणारे मस्तक कवडा झाले. अशा प्रकारे त्या 3 मस्तकांपासून 3 प्रकारचे पक्षी त्याच्यातून निर्माण झाले, चातक, चिमणा आणि कवडा. त्याची हत्या केल्यामुळे आणि तो ब्राह्मण असल्यामुळे हे ब्रह्महत्येचे पाप इंद्राला लागले. इंद्र जरी या ब्रह्महत्येचे पाप दूर करू शकत होता, तरी त्याने त्या पापाचा स्वीकार केला आणि 1 वर्षापर्यंत त्याने या पापातून सुटण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न केलाच नाही. त्यानंतर मात्र एकदा सर्वांच्या समोर या पापातून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या शरीर, मनाची आणि बुद्धीची शुद्धी होण्यासाठी त्याने ते पाप 4 भाग करून 4 गोष्टींमध्ये वाटून दिले. त्याच्यापैकी पहिला भाग पृथ्वीने स्वीकारला आणि त्याच्या बदल्यामध्ये पृथ्वीने हा वर मागून घेतला की जिथे कुठे खड्डा असेल तो योग्य वेळेला आपोआप भरला जावा. आणि म्हणून आजही बघा, आपण जमिनीवर कुठेही खड्डा खणला किंवा काही केलं तरी कालांतराने तो खड्डा आपोआप बुजला जातो. अशा रीतीने पृथ्वीने हा वर इंद्राकडून मागून घेतला आणि पृथ्वीने जो ब्रह्महत्येचा भाग स्वीकारला होता तो आपल्याला बऱ्याच ठिकाणी ओसाड जमीन दिसते, जिथे काही उगवत नाही, जिथे दगडधोंडे असतात. अशी ओसाड जमीन म्हणजे हे पृथ्वीने धारण केलेलं इंद्राची ब्रह्महत्या आहे असं समजावं. दुसरा भाग वृक्षांनी ग्रहण केला. त्या बदल्यामध्ये त्यांनी असा वर मिळवला की आम्हाला कुठेही जरी तोडलं गेलं तरी पुन्हा आम्हाला पालवी फुटावी. आणि म्हणून आजही बघा, कोणताही वृक्ष आपण तोडला की त्या तोडलेल्या भागापासून काही दिवसांनी पुन्हा नवीन पालवी फुटते आणि त्या वृक्षाची वाढ होते. हा वर त्या वृक्षांनी मागून घेतला आणि जी ब्रह्महत्या त्यांनी स्वीकारली होती ती चिकाच्या रूपाने म्हणजेच डिंकाच्या रूपाने त्या वृक्षातून
बाहेर पडताना आजही आपल्याला दिसते. स्त्रियांनी त्या ब्रह्महत्येचा तिसरा भाग स्वीकारला आणि म्हणून कामोत्पत्ती निर्माण होण्याचा वर त्यांनी मागून घेतला आणि स्त्रियांना जी मासिक पाळी किंवा दर महिन्याला येणारी ही जी अवस्था असते ती ब्रह्महत्येचं प्रतीक म्हणून त्यांनी ती स्वीकारलेली आहे आणि दर महिन्याला स्त्रियांना ही मासिक पाळीच्या रूपाने ती आजही ब्रह्महत्या भोगावी लागते. परंतु त्यांनी वर मिळवलेला असल्यामुळे, इंद्राकडून वर मिळवलेला असल्यामुळे त्यांना कामोत्पत्ती आपोआप निर्माण होते. या ब्रह्महत्येचा चौथा भाग पाण्याने स्वीकारला आणि म्हणून पाण्याने असा वर मागून घेतला की पाणी कितीही उपसलं तरी झरे वगैरेच्या रूपामुळे ते पाणी कधीच संपत नाही आणि पुन्हा त्या विहिरीमध्ये किंवा त्या सरोवरामध्ये पाण्याची आपोआप वाढ होते. पाण्याने हा वर मिळवला आणि ब्रह्महत्येचा जो भाग त्यांनी स्वीकारला होता तो पाण्यामध्ये जो फेस येतो किंवा बुडबुडे येतात, या रूपाने ती ब्रह्महत्या आजही आपल्या दृष्टीस पडते. अशा प्रकारे विश्वरूपाला मारलेल्यामुळे ब्रह्महत्येचा जो काही भाग इंद्रावर आला होता तो त्याने या 4 प्रकारे चौघांमध्ये वाटून दिला आणि इंद्र त्या ब्रह्महत्येतून मुक्त झाला. विश्वरूपाच्या या मृत्यूमुळे त्याचा पिता असणारा त्वष्टा हा इंद्राचा शत्रू झाला आणि हे इंद्रशत्रू, तू मोठा हो आणि लवकरच आपल्या शत्रूला मारून टाक, या मंत्राने इंद्राला शत्रू उत्पन्न करण्यासाठी तो हवन करू लागला. त्या विश्वरूपाच्या पित्याने म्हणजे त्वष्टाने इंद्राचा शत्रू निर्माण व्हावा म्हणून तो यज्ञ करून हवन जे केलं त्या यज्ञाच्या अग्नीतून एक भयानक असा मोठा पुरुष प्रगट झाला. तो जणू काही अक्राळ विक्राळ काळच होता. त्या पापी आणि अत्यंत क्रूर यज्ञातून निर्माण झालेल्या पुरुषाचं नाव वृत्र असे पडले. तो तमोगुणाने व्याप्त होता. मोठमोठे देव आणि इतर सर्व यांच्यावर तुटून पडला. सर्वजण त्याच्यावर शस्त्रास्त्राने आघात करू लागले, परंतु वृत्रासूर हा इतका भयंकर आणि क्रूर होता की त्याने सर्व देवांची सर्व आयुध शस्त्र अस्त्र गिळून टाकली. तेव्हा चकित झालेले आणि निस्तेज झालेले सर्व देव उदास मनाने खिन्न मनाने आदिपुरुष नारायणाकडे गेले आणि त्यांना हा सारा वृत्तांत सांगून नारायणाची स्तुती करू लागले. सर्व देवदेवतांनी त्या आदी नारायणाची स्तुती केली आणि सर्वजण हात जोडून प्रार्थना करू लागले, हे प्रभू, आपणच त्या वृत्रासुराचा नाश करावा. आपण आमचे पिता आहात, आपण आमचे सर्व काही आहात. आपल्या चरणकमलाचे ध्यान करता करता आमचं हृदय त्या प्रेमबंधनामध्ये बांधले गेलेले आहे. हे सर्व शक्तिमान असणाऱ्या नारायणा, वृत्रासुराने आमचा प्रभाव आणि आमची सर्व शस्त्रास्त्रे गिळून टाकली आहेत आणि तो आता साऱ्या त्रैलोक्याला नको नको करायला लागला आहे. तर आपणच त्याला मारून टाकावे अशी आम्ही आपणास विनंती करतो. देवांनी केलेल्या या स्तुतीमुळे भगवान नारायण प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे देवांनो, तुम्ही स्तुती करून माझी उपासना करून
माझी कृपा संपादन केलेली आहे. त्यामुळे मी अत्यंत प्रसन्न झालेलो आहे. आपण केलेल्या स्तुतीमुळे माझी स्मृती आणि माझी भक्ती तुम्हाला प्राप्त होईल. अनन्य भावाने जो कोणी माझी स्तुती करतो त्याला माझ्याशिवाय कशाचीच इच्छा होत नाही. हे इंद्रा, तुझे कल्याण असो. आता तुम्ही उशीर करू नका. ऋषी श्रेष्ठ असणाऱ्या दधीची ऋषींकडे आपण जावं. त्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे त्यांचं शरीर अत्यंत बलवान आणि तेजस्वी झालेलं आहे. ते शरीर त्यांच्याकडून मागून घ्या. दधीची ऋषींना शुद्ध ब्रह्माचं ज्ञान आहे आणि अश्विनी कुमारांना घोड्याच्या डोक्याने उपदेश केल्या कारणाने त्यांचे एक नाव अश्वशीर असेही आहे. त्यांनीच उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावामुळे दोन्ही अश्विनी कुमार हे अमर झालेले आहेत. अथर्व वेदामध्ये दधीची ऋषी पारंगत आहेत. त्यांनी सर्वप्रथम माझ्या अभेद्य असणाऱ्या नारायण कवचाचा त्वष्ट्याला उपदेश केला होता आणि त्वष्ट्याने तो आपला पुत्र विश्वरूपाला आणि विश्वरूपाने तो इंद्रा तुला उपदेश केलेला आहे. त्या विश्वरूपापासून तू नारायण कवच जाणून घेतलेला आहेस. दधीची ऋषी हे धर्माचे जाणकार आहेत. विश्वकर्म्याकडून त्या अंगापासून एक श्रेष्ठ असं आयुध तयार कर आणि माझ्या शक्तीने युक्त होऊन त्याच आयुधाने म्हणजे त्या दधीची ऋषींच्या शरीरातल्या मांडीच्या हाडाने त्याला वज्र अशी कठीण अवस्था प्राप्त झालेली असल्यामुळे त्या वज्राने तुम्ही वृत्रासुराचं मस्तक उडवावं. आणि वृत्रासूर एकदा मारला गेला म्हणजे मग तुम्हाला पुन्हा तुमचे तेज प्राप्त होईल. त्याने गिळून टाकलेली तुमची शस्त्रास्त्रे आणि सर्व संपत्तीसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. हे देवांनो आणि इंद्र, राजा इंद्र, तुमचे कल्याण असो. कारण जे कोणी मला शरण आलेले आहेत त्यांना कुणीही त्रास देऊ शकत नाही आणि त्यांना मारूही शकत नाही. तुमच्या मागे माझे आशीर्वाद सतत आहेत आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. आता ताबडतोब तुम्ही सर्वजण दधीची ऋषींकडे जा. अशा प्रकारे सांगून आशीर्वाद देऊन भगवान अंतर्धान पावले. शुकाचार्य म्हणतायत, भगवान अंतर्धान पावल्यानंतर सर्व देव अथर्ववेद जाणणाऱ्या दधीची महर्षींकडे जाऊन त्यांच्याकडे देवांनी ही विचित्र अशी मागणी केली. देवांनी ही विचित्र मागणी केली हे ऐकूनच दधीची ऋषींना अत्यंत आनंद झाला. ते म्हणाले, जे जीव या जगामध्ये जिवंत राहू इच्छितात त्यांना शरीर हे अत्यंत प्रिय आणि हवेसे वाटणारे असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्वतः भगवान विष्णूंनी जरी ते मागितले तरी ते कोण बरे देईल. यावर देव म्हणाले, ब्रह्मन, आपल्यासारख्या प्राण्यांवर दया करणाऱ्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे. मागणारे लोक स्वार्थी असतात, पण देणारा माणूस कोणत्याही संकटाचा विचार करत नाही. जर त्यांनी विचार केला असता तर मागणाऱ्यांनी मागितलेच नसते आणि दाताही कधी नाही म्हणाला नसता. असा हा युक्तिवाद देवांनी केलेला ऐकून
दधीची ऋषी आपल्याच मनाशी हसले. ते म्हणाले, मी का नकार दिला होता हे कळलं का? या निमित्ताने मला तुमचा हा युक्तिवाद ऐकायला मिळाला आणि तुमच्या तोंडून धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे हे मला कळले. हे घ्या, माझं प्रिय शरीर मी तुम्हाला अर्पण करतो आहे आणि तुमच्यासाठी आत्ताच मी हे शरीर सोडतो आहे, कारण एक ना एक दिवस मला हे शरीर सोडून जावंच लागणार. हे देवांनो, जो मनुष्य या विनाशी शरीराने दुःखी होऊन प्राण्यांवर दया करून धर्म आणि यश संपादन करीत नाही, तो अचेतन वस्तूंपेक्षाही क्षुद्र समजा. जो मनुष्य दुःखामध्ये दुःखाचा आणि सुखामध्ये सुखाचा अनुभव घेतो, त्यालाच महात्मा किंवा धर्मात्मा असं म्हणतात. धन, जन आणि तन हे सारे पदार्थ क्षणभंगूर आहेत. हे आपल्या उपयोगाचे नाही, तर शेवटी ते दुसऱ्यांच्याच कुणाच्या उपयोगाचे आहेत. अरे अरे, केवढा हा कंजूसपणा. गोपाल कृष्ण भगवान की जय.